दरम्यान दिल्लीनंतर मुंबई आणि पुण्यातही विद्यार्थी रस्त्यावर उतरले। मुंबईतील शिवाजी पार्क परिसरात आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेतला, त्यावेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं। सध्या या परिसरात आंदोलकांना सगळी परिस्थिती नियंत्रणात आणली गेलेली आहे। दुसरीकडे पुण्यातही आंदोलक रस्त्यावर उतरले। दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पुणे स्टेशन परिसरातील आंबेडकर पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनात मोठ्या संख्येने तरुण सहभागी झाले। यावेळी आंदोलकांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली। दरम्यान पुण्यातील आंदोलनात नेमकं काय घडलं याबाबतचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी यशपाल सोनकांबळे यांनी। भारतीय जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांचं दिल्ली येथे जंतर मंतरवर आंदोलन सुरू आहे। त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी तसेच सोनम वांगचुक यांचं जे आंदोलन पोलिसी बळाचा वापर करून त्या ठिकाणी दडपण्याचा प्रयत्न केला, त्याला देखील विरोध करण्यासाठी आज आपण या ठिकाणी बघू शकता की पुणे स्टेशनच्या आंबेडकर पुतळ्याच्या समोर हजारोच्या संख्येने या ठिकाणी तरुण जमा झालेले आहेत। कॉक्रोच जनता पार्टी आणि आंबेडकरी संघटनांनी या ठिकाणी आंदोलनाची हाक दिली होती आणि अभिजित दिपके यांचं जे जंतर मंतरवर आंदोलन सुरू आहे याला पाठिंबा देण्यासाठी तसेच सोनम वांगचुक यांचं जे आंदोलन पोलिसी बळाचा वापर करून दडपण्यात आलं त्याच्या विरोधात या ठिकाणी पुण्यातील तरुणाई या ठिकाणी उतरलेले आहे आणि गेल्या तासाभरापासून या ठिकाणी आंदोलन सुरू आहे। विविध संदेश असलेले फलक घेऊन या ठिकाणी सगळे तरुण उभे आहेत आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये राजीनामा द्यावा अशी देखील मागणी या ठिकाणी होती आणि केंद्र सरकारने विद्यार्थ्यांची बाजू ऐकून घ्यावी, नीट पेपर फुटी प्रकरणी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा आणि सोनम वांगचुक आणि अभिजित दिपके यांच्यावरच्या कारवाईचा देखील त्यांनी निषेध केलेला आहे आणि लोकशाही मार्गाने या ठिकाणी या सगळ्या याच्यातून तोडगा काढावा अशी मागणी या ठिकाणी तरुण करतायत। हजारोच्या संख्येने पुणे स्टेशनच्या आंबेडकर पुतळ्यासमोर तरुण जमायला सुरुवात झालेली आहे। यशपाल सोनकांबळे, NDTV मराठी, पुणे।